प्लीज दिलीप, चला 12 मिनिटाचा अवधी आपल्याला देण्यात येणार आहे. येस गणेश, ओव्हर टू यू. योगेश रोगे, आपणास विनंती आहे, कृपया आपण आपला सत्कार बहुमान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचे. तसेच बोल ना. श्रेयस और नीलेश की जोड़ी, रोहित शर्मा और शिखर धवन की जोड़ी जैसी ये जोड़ी. साऊंड माइंड्सचे प्रतिनिधी यांचा देखील या ठिकाणी आपण सत्कार करत आहोत. मंडळाचे साईराज प्रीमियर लीगचे संयोजक तानाजी मोरे हे योगेश रोगे यांच्या प्रतिनिधींचा या ठिकाणी सन्मान करत आहेत. साऊंड माइंड्स यांचं अनमोल असं सहकार्य या 3 दिवसांच्या साईराज प्रीमियर लीगला लाभलं. क्या बात है, श्रेयस पूरी तरह से फॉर्म में दिखाई दे रहे हैं. सुई में से धागा निकालने का उनका प्रयत्न था, लेकिन इस बार 1 रन से ही संतोष करना पड़ेगा. और श्रेयस पूरी तरह से एकदम, उनकी बॉडी लैंग्वेज आप देख रहे हैं, कुछ कर गुजरने की उनके अंदर चाहत है, कुछ बड़ा करने की चाहत, क्योंकि ये मंच ऐसा मंच है कि साईराज प्रीमियर लीग को संस्करण 6 को यादगार बनाना चाहते हैं. बहरहाल एक डॉट बॉल, एक बिंदी गेंद, स्कोर अभी भी 3 रन. नीलेश तिवारी इस बार गेंदबाज ऑफ स्टंप के काफी बाहर ये गेंद थी. अंपायर दिलीप ने इसे व्हाइट बॉल घोषित किया. व्हाइट बॉल के साथ साथ बढ़ता हुआ स्कोर इस समय आप होता है 4 रन. सुनील की अगली गेंद जो एक डॉट बॉल मिली थी, उसका एडवांटेज उन्होंने खो दिया है. अगर पहले अटेम्प्ट में यहां पर अगर फील्डिंग अच्छी होती तो शायद यहां पर रनआउट का भी मौका बन सकता था. फील्डिंग में थोड़ी सी सुस्ती यहां पर जरूर दिखाई दी. बढ़ता हुआ स्कोर इस समय 5 रन. श्रेयस क्या प्रयास करेंगे, बड़े स्ट्रोक का चौके का प्रयास करेंगे, लेकिन ये गेंद शायद यहां पर व्हाइट बॉल हो सकती थी, लेकिन श्रेयस ऐन वक्त पर इस गेंद पर बल्ला अड़ाकर. या 3 दिवसांच्या कार्यक्रमात ज्यांचं सुमधुर असं संगीत लाभलं ते शिवडीतील प्रतिष्ठित डीजे छोटू डीजे यांना विनंती करतो, आपण कृपया सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचे. हाफ फोटो छोटू. मी विनोद सोलंकी जी यांना विनंती करतो, आपण छोटू डीजे यांचा शाल्व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. एक ओवर में 6 रन और इस प्रकार से दूसरा ओवर लेकर गुरुश्रेष्ठ द्रोणाचार्य के लिए उदय. अब तक धन्यवाद छोटू. 7 गेंदों में 7 रन बन चुके हैं. थैंक यू गणेश. अब तक 7 गेंदों में 7 रन बन चुके हैं. सूर्यपुत्र कर्ण को ऊपर एक प्रेशर जरूर होगा इस फाइनल के महामुकाबले में. एक अच्छा टोटल 20 रन, शायद कम से कम 20 रन उनके दिमाग में होने चाहिए, क्योंकि 18 गेंदों का ये गेम है. इन 18 गेंदों में अगर 1 या 2 रन ज्यादा बनते हैं तो वो एक एडवांटेज होगा. और नीलेश तिवारी और श्रेयस माने ये दोनों ही बल्लेबाज जिस प्रकार से साइंटिफिकली बल्लेबाजी कर रहे हैं, मैं समझता हूं कि बीच में एक आध स्ट्रोक आपको 4 रन का देखने को मिल सकता है. और खासकर उदय अच्छे गेंदबाज हैं, किसी प्रकार का मौका नहीं देना चाहता. और विशाल जैसे कि मेरे साथी कमेंटेटर रोशन ने बताया था कि अब तक हमने ग्रेट वॉल ऑफ चाइना के बारे में सुना था, लेकिन यहाँ पर ग्रेट वॉल ऑफ साईराज या ग्रेट ऑफ वॉल ऑफ सूर्यपुत्र कर्ण, यहाँ पर विशाल वर्मा मिड ऑफ की दिशा में बहुत ही अच्छी पेट्रोलिंग करते हुए. और ये देखिए श्रेयस माने लगातार प्रयास कर रहे हैं, सुई में से धागा निकालने का उनका प्रयास है, लेकिन अभी तक उनको सफलता नहीं मिली है. लेकिन कब तक नहीं मिलेगी, करत अभ्यास से जनमत होई सुजान, रसरी आवाज जात दे सिल पर होई निशान. जैसे कि आप गांव में देखते हैं कि कुएं में जब जो रस्सी रहती है वो आते जाते वो सिल पर निशान बन जाता है. बिना संघर्ष कोई महान नहीं होता, और जब तक न पड़े हथौड़े की चोट पत्थर भी भगवान नहीं होता. तो संघर्ष यहां पर करना पड़ेगा. दोनों टीमों को यहां पर परिश्रम की पराकाष्ठा करनी पड़ेगी.
2 अक्षरों का लक होता है, 2.5 अक्षरों का भाग्य होता है, 3 अक्षरों का नसीब होता है, लेकिन इन सब पर 4 अक्षरों की मेहनत वो हमेशा भारी होती है। जोरदार तालियां मनोज पांडे सर के लिए, जोरदार तालियां। थैंक यू, धन्यवाद। और इस प्रकार से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 12 रन। देखिए रोशन जी, कितना बैलेंस मैच हमें देखने को मिल रहा है। ये फाइनल का मुकाबला है, दोनों ही टीमें एक एक बॉल के ऊपर पूरी रणनीति के साथ यहां पर उतरी हैं। और जहां तक अब ये आखिरी ओवर काफी दिलचस्प होगा, काफी रोमांचकारी होगा। ओहो, विशाल वर्मा फुल टॉस गेंद पर श्रेयस माने जो कि सोच रहे थे गेंद नीचे से आएगी, उनका निशाना नीचे की तरफ था, लेकिन गेंद चली गई ऊपर से। जैसे कि सर्जिकल स्ट्राइक किया था तो हमारे जवान पाकिस्तान में जाकर उन्होंने हमला करके किया था, लेकिन जिस समय पुलवामा हुआ, जब बालाकोट पर हमला हुआ, उस समय सर्जिकल स्ट्राइक कर दी थी। तो यहां पर विशाल वर्मा ने एक बार फिर से सर्जिकल स्ट्राइक की। आमच्या मंडळाचे खजिनदार दीपक भारद्वाज खूपच जास्त मेहनत करतात। देखिए गणेश, दीपक अपना सब कुछ झोंक दे रहे हैं, अपने आप को पूरी तरह से यहां पर दीपक ने दांव में लगा दिया है। तो ये कमिटमेंट साईराज प्रीमियर लीग के इस अंतर साईराज ग्रुप में हमें दिखाई दे रहा है। दीपक भारद्वाज पूरी तरह से कमिटेड, 100% कमिटमेंट यहां पर दीपक भारद्वाज का देखने को मिला। अब इस ओवर में जो बची हैं 4 गेंदें, वो काफी इंपॉर्टेंट है। नीलेश, देखना है क्या बड़ा स्ट्रोक खेल पाते हैं इस बार लाइन से चुके, और ये काफी महंगा पड़ सकता है। ये वाइड बॉल पर ये सिंगल मिला जो 2 रन भेंट स्वरूप आए, ये काफी महंगा हो सकता है, क्योंकि क्रिकेट ये एक दया शून्य गेम है। क्रिकेट में सुकीला माफी नहीं, हर गलती की सजा मिलेगी, बराबर मिलेगी। 1975 में फिल्म आई थी शोले, उसमें गब्बर सिंह ने कहा था कि हर गलती की सजा मिलेगी, बराबर मिलेगी। 2015 में फिल्म आई डैडी, जिसमें कहा यहां पर और एक गलती। ये फाइनल का प्रेशर है रोशन, ये फाइनल का प्रेशर। जी, संघाला आपली गरज आहे। आपण आज रात्रीचं जेवण उद्या सकाळी करायचंय, पण या ठिकाणी उपस्थित राहायचंय। और विशाल वर्मा जिस प्रकार के मजे हुए खिलाड़ी हैं, उनसे गलती हुई, लेकिन अगली गेंद पर अच्छा कमबैक किया। जो उनसे गलती हुई, एक डॉट बॉल अगली गेंद और विकेट भी हासिल किया। तो कहीं ना कहीं जो 2 रन गए उसमें से 1 रन मेकअप कर लिया उन्होंने। फिर से एक बार अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, बढ़ता हुआ स्कोर इस समय जा पहुंचा है 16 रन। 2 गेंदे बाकी हैं, 16 चेंडूमध्ये आतापर्यंत 16 धावा झालेले आहेत। 16 चेंडू 16 धावा, 16 गेंदों में अब तक 16 रन बने हैं। और ये 2 ओवर बहुत ही ज्यादा इंपॉर्टेंट है। इस मैच की दिशा और दशा दोनों ही इस 2 गेंदों पर तय होंगे। विशाल वर्मा उतने ही चतुर गेंदबाज, बल्लेबाज को कोई मौका नहीं दे रहे हैं बड़ा स्ट्रोक खेलने का। यह आखिरी गेंद, 17 रन बन चुके हैं। देखना है कि इस गेंद पर क्या होता है। वेट फॉर अंपायर डिसीजन। लवकर अंपायर का डिसीजन आउट, यानी कि 18 रन बन चुके हैं। अब ये मुकाबला जीतने के लिए गुरुश्रेष्ठ द्रोणाचार्य को इंटर साईराज प्रीमियर लीग का ये खिताब जीतने के लिए 19 रनों की आवश्यकता होगी। 18 गेंदें उनके पास होंगी और 19 रनों की दरकार होगी। यस, सॉरी। आपल्या या साईराज प्रीमियर लीगला अनमोल असं सहकार्य लाभलं ते एम इन्स्टिट्यूट परेल, एम पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट यांचं अनमोल असं सहकार्य लाभलं। मी मंडळाच्या वतीने विनोद सोलंकीजी यांना विनंती करतो, आपण एम्स इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा रमाकांत सरांचे या ठिकाणी शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन यतोजी सत्कार करायचा आहे। अनमोल असं सहकार्य एम इन्स्टिट्यूट परेल, एम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून या ठिकाणी पॅरामेडिकल कोर्सेस यांचं प्रशिक्षण दिलं जातं। आणि महात्मा फुले कॉलेजच्या समोर एम इन्स्टिट्यूट आहे,
तर आपल्यापैकी उपस्थितांपैकी कोणी या पॅरामेडिकल कोर्सेससाठी इच्छुक असेल तर साईराज मित्र मंडळाशी आपण संपर्क साधावा व साईराज मित्र मंडळाच्या माध्यमातून जर आपण प्रवेश घेतला तर माफक व अत्यंत भरघोस अशी सूट मिळेल याची सर्व उपस्थितांनी नोंद घ्यावी. यानंतर और किस तरह से ये चेस करेंगे, मैं माइक्रोफोन पर महाराष्ट्र के सुप्रसिद्ध और ये पहली गेंद पर बड़ी मछली जान में फंसी. इट्स अ बिग ब्लो फॉर गुरु श्रेष्ठ द्रोणाचार्य की टीम को. मैं माइक्रोफोन पर यहाँ पर आमंत्रित करूंगा मेरे प्यारे मित्र, मेरे साथी कमेंटेटर, महाराष्ट्र के सुप्रसिद्ध कमेंटेटर रोशन पाताड़ी जी को. जिंकण्यासाठी 19 धावांचं लक्ष आहे गुरु द्रोणाचार्य संघासमोर आणि मात्र खूप चांगली सुरुवात पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी विकेट पटकावला गेलाय आणि हा चांगला फटका, हा बॉल देऊन जाईल. किती धावा? 1 की 4, 4 की 1. एक धाव. पंच निर्णय देतील. विशाल वर्मा थोडस सहकार्य करा, थोडीशी शांतता राखा आपण. पंच आपला निर्णय कळवतील. सर किती रन आहेत? एकच धाव. एकच धाव. पांडेजी बघा, ही या मॅचची एक्साइटमेंट आहे. या मॅचची खरी रंगत पाहायला मिळते. आणखीन एक विकेट. गुरु द्रोणाचार्य संघाची भिंत आता मात्र कोसळते. विशाल वर्मा बॅक टू द पवेलियन. दुसरा झटका. गोव्याला जाणार की शिवडीला राहणार, सर्व प्रेक्षकांना पडलेला प्रश्न. गोव्याचा समुद्र की शिवडीचा समुद्र. गोव्याच्या किनाऱ्यावर अभी प्लान चेंज नहीं, हारा तो हारा, गोवा ही जाने का, नहीं तो नहीं जाने का. हाँ तो यहाँ पर एक्साइटमेंट इसलिए है क्योंकि किसी को गोवा जाना है और इस मैच पर गोवा का प्लान निर्भर है. यहाँ पर और एक विकेट. दीपक भारद्वाज खुद को झोंक दिया है, अपने आप को यहाँ पर बलिदान कर दिया है अपनी टीम के लिए. चिकिया श्रेयस माने यांच्या आनंद बघा तुम्ही. श्रेयस माने अति उत्साही, परंतु अजूनही हिम्मत हारण्याची गरज नाहीये, कारण बरेचसे चेंडू हातामध्ये आहेत. विकेट जरी गमावले आहेत तरी एखादा फलंदाज, मगाशी आपण जय मल्हार स्पोर्ट्स क्लब संघाचा जो चिकाटीचा खेळ पाहिलाय तो आपल्याला कुठेतरी डोळ्यासमोर आणावा लागेल. खूप चांगली मॅच. 3 विकेट्स, 1 धाव. जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत धावा 19. या वेळेला चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही, कारण या अगोदर अशा चुका 2 वेळेला फलंदाजांनी केल्या आहेत. आणि ते बोलतात ना, मोठा प्लेयर हा मोठ्या मॅचला प्रदर्शन दाखवतो. जोरदार टाळ्या नानासाठी झाल्या पाहिजेत या ठिकाणी. सुंदर असं आणि हा बॉल सीमा रेषा पार. साईराज प्रीमियर लीग चौकार. 5 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. योगेश रोगे जिंकण्यासाठी अजून 14 धावांची आवश्यकता.
ज्यांची आपण वाट पाहत होतो ते आमचे मित्र, आमचे स्नेही, ज्यांच्या माध्यमातून सुंदर असं आकर्षक असं रोषणाई, साऊंड, एलईडी स्क्रीन, सर्व हा जो सेटअप आहे, माहोल आहे, यामध्ये ज्यांची निर्णायक व समर्पक भूमिका आहे ते योगेश रोगे, साऊंड माइंड्स या कंपनीचे सर्व यांना विनंती आहे, कृपया आपण जास्त वेळ घेऊ नका, आपल्याला विनंती असेल जास्त वेळ वाया घालवू नका, लगेच फिल्डिंग सजवून घ्या. दिलीपजी विनंती आहे, जास्त वेळ वाया घालवू नका. नाना आणि आता मात्र श्रेयश नवीन ओव्हर घेऊन या वेळेला सुद्धा चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी कडक कडकडीत प्रहार, चेंडू जाईल सीमा पार, मिळतील धावा 4 आणि हा येतोय साईराज प्रीमियर लीग चौकार. अरे गोव्याची गाडी कधी बुक करायची की प्लेनने जाणार गोव्याला? पांडेजी प्लेन की बस? प्लेनने जाणार आहे. तीन चेंडू आणि 11 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यात. जिंकण्यासाठी अजून 8 धावांची आवश्यकता आहे. या वेळेला थोडंसं फंबल, मॅच मध्ये मात्र वार पलटवार हा सातत्यपूर्ण पाहायला मिळतोय. चौकार आले तर मात्र या मॅचचं पारडं मात्र पुरेपूर पलटी झालेलं दिसलं. 8 चेंडू आणि 8 धावा. पुन्हा एकदा फसवा चेंडू आहे, अंगाचा वेध घेतला, निर्धाव चेंडून सांगता झाली. हे तुतू मैमे शेवटच्या बॉल पर्यंत चालणार आहे. आणि हा डिक्लेअर मध्ये जाईल. येस, सहा चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार ही मॅच? निलेश तिवारी की विशाल वर्मा? विशाल वर्मा की निलेश तिवारी? गुरु द्रोणाचार्य की सूर्यपुत्र कर्ण? जय डेकोरेटर्सचे सर्व जयेश यांना विनंती आहे, आपण सन्मान सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं. जयेश यांना विनंती आहे, जयेश उर्फ चिन्या, आपण व्यासपीठावर यावं. उलटॉस बॉल, चांगली फिल्डिंग या वेळेला नानाकडून. मॅच ऑन आहे. अजूनही दोन्ही बाजूला समान संधी आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. इंटर साईराज प्रीमियर लीग 2022 6व्या पर्वाचा अंतिम विजेता कोण ठरणार?
कोण कोरणार या ट्रॉफी वरती आपलं नाव सुवर्ण अक्षरांमध्ये? गुरु द्रोणाचार्य की सूर्यपुत्र कर्ण? आणि ही दिशाहीन गोलंदाजी. आता मात्र विशाल वर्माच्या संघावरचा प्रेशर थोडासा रिलीज झालेला दिसतोय. 15 धावा धावफलकावरती, जिंकण्यासाठी अवघ्या 4 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 4 धावा. आणि हा फटका फसलाय आणि फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. आणखीन एक झटका गुरु द्रोणाचार्य संघाला. पांडेजी, हा मॅच टर्निंग पॉइंट ठरू शकतो, कारण या मॅच मध्ये अशा क्षणाला विकेट घालवणं, अशा क्षणाला विकेट गमावणं थोडंसं चुकीचं कुठेतरी वाटतंय. परंतु एक्साइटमेंट आहे आणि त्या एक्साइटमेंट मध्ये ताळमेळ थोडासा बिघडलाय दोन फलंदाजांमधला. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी गुरु द्रोणाचार्य संघाला 4 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 4 धावा, 4 धावा 3 चेंडू. निलेश तिवारी गोलंदाजी मार्क वरून. खूप चांगला फटका आणि धाव मात्र घेतली जाते. पहिली धाव तर वेगानं आली आहे, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. ये फुल टॉस गेंद और कैच यहां पर हाथ से गिरा दिया. एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या वाजवून या दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया या शेवटच्या बॉल साठी. ही खरी मजा आहे, ही खरी रोमांच आणि ही खरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनलचा सामना कसा असावा, तर हा असा असावा. तीच रंगत, तोच रोमांच, तोच जोश, तोच उत्साह. रेलिंग सोडा थोडंसं, प्रेक्षकांना विनंती आहे रेलिंग वरचा जोर मागे घ्या. यानंतर होणारा महामुकाबला बापदेव विरुद्ध इंटर साईराज प्रीमियर लीग 2022 6व्या पर्वाचा अंतिम विजेता कोण हे ठरवणारा बॉल आता मात्र मैदानात टाकला जाणार आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. स्कोर लेवल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. चुरस वाढते, रंगत वाढते, रोमांच वाढतोय. हृदयाचे ठोके धडधड 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 करू लागलेत, कारण आता होणार सुपर ओव्हरचा थरार. आपण पाहत असलेल्या ज्या सुंदर अशा सायकल आहेत मालिकावीरासाठी, जो बहुमान आपण या खेळाडू देणार आहोत, ते आपल्याला लाभलेले आहे. शिवडीतील सुप्रसिद्ध अश्विनी सायकल मार्ट, जे प्रबोधनकार ठाकरे मैदानाच्या उजव्या बाजूला ज्यांचं शॉप आहे, त्यांनी नवीनच या ठिकाणी रिओपनिंग केलेले आहे आपल्या शॉपचे. आणि यामध्ये टाटा, रतन टाटा यांच्या टाटा ई बाईक्स, लहान मुलांकरिता ज्या ट्रायसायकल असतात त्या आहेत, या ज्या आपण अशा सुंदर अशा सायकल बघतो त्या देखील उपलब्ध आहेत. व आपण साईराज मित्र मंडळाच्या जर रेफरन्सने गेला तर तिथे विशेष डिस्काउंट देखील आहे. आणि या लाभल्या आपल्याला अश्विनी सायकल मार्टचे सर्व
वैभव सुर्वे यांच्या माध्यमातून, तर त्यांचा या ठिकाणी बहुमान बहुसत्कार या ठिकाणी आपण करत आहोत. सुरेश पांडेजी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वैभव चला सुर्वे थोडीशी घाई साहेबांचा- करा, थोडीशी घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे, गुरु द्रोणाचार्य आणि सूर्यपुत्र कर्ण दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, आपली खेळाडूंची यादी जी आहे ते आपण तयार ठेवा आणि लगेच फलंदाजांना मैदानामध्ये पाठवून द्या, लगेच फिल्डिंग सजवून घ्या. धन्यवाद वैभव साहेब, आपण केलेल्या अनमोल अशा सहकार्याबद्दल साईराज मित्र मंडळ आपले शतशः ऋणी आहे. धन्यवाद. चला लगेच मॅच चालू करा. सुपर ओव्हरचा सामना आपण बघणार आहोत. विनंती असेल दोन्ही संघांना, लगेच आपण सुपर ओव्हरच्या मॅचला सुरुवात करायची आहे. सुपर ओव्हरचा हा थरार आपल्याला पाहायला मिळणार साईराज मित्रमंडळ आयोजित साईराज प्रीमियर लीग 2022. 3 दिवस जे आपण सुंदर असं समालोचन पाहतोय ते आमचे मित्र व ज्यांना आज आटपाडीवरून सुप्रसिद्ध अशा टुर्नामेंटसाठी देखील या ठिकाणी पुकार आलेला, विनंती आलेली, परंतु केवळ आपल्यासाठी साईराज प्रीमियर लीगसाठी ते या ठिकाणी थांबले. अशा आमच्या सर्वांचे लाडके महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक सन्माननीय रोशन पाताडे यांना विनंती आहे, आपण आपला बहुमान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. चला थोडीशी घाई करायची आहे, थोडीशी घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे, थोडंसं स्पीडअप घ्या, जास्त वेळ आपण वाया घालवू नका. आणि या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय पर्यटन पर्यावरण राजशिष्टाचार मंत्री युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेबांच्या विश्वासू शिलेदार युवा सेना सचिव सन्माननीय दुर्गाताई भोसले यांचं मैदानामध्ये आगमन झाले. प्रेक्षकांना मी विनंती करेन, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण ताईचं हार्दिक स्वागत करूया. आज आपल्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन आपल्या अमूल्य बहुमान वेळातील वेळ काढून युवा सेनेच्या सन्माननीय सचिव दुर्गाताई भोसले यांचं मैदानामध्ये आगमन झालंय. साईराज मित्रमंडळ आयोजित जोडूया एक नातं रक्ताचं क्रिकेटशी या संकल्पनेतून साकार होत असलेली साईराज प्रीमियर लीग 2022 6व्या पर्वाची ही स्पर्धा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि युवा सेना सचिव सन्माननीय दुर्गाताई भोसले यांचं मैदानामध्ये आगमन झालंय. ताई, आपलं साईराज मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत आहे. प्रेक्षक या मॅचचा गेले 3 दिवस निस्वार्थीपणे आनंद घेत आहेत. उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिक मायबाप जनतेचं मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत. हेलो. रंगणार मैदानाच्या आतमध्ये सुपर ओव्हरचा थरार. गुरु द्रोणाचार्य विरुद्ध सूर्यपुत्र कर्ण. आणि या मेगा फायनलचा आनंद घेण्यासाठी युवा सेना सचिव सन्माननीय दुर्गाताई भोसले यांची उपस्थिती आपल्याला लाभते. साईराज मित्रमंडळाच्या वतीने दुर्गाताईंचं आपण मैदानामध्ये हार्दिक स्वागत. सुपर ओव्हरच्या मॅचला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळवली आहे आणि या वेळेला विकेटचं पतन. यू मिस एंड आई विल डेफिनेटली हिट. रोशन, ये अब काफी भारी पड़ेगा क्योंकि अगली 4 गेंदों पर रन बनाने का प्रेशर जरूर होगा, उसके साथ साथ विकेट बचाने का भी एक प्रेशर होगा. तो यहाँ पर 2 धारी तलवार पर चलना होगा गुरुवर द्रोणाचार्य की टीम को, क्योंकि उनका 1 विकेट का पतन हो चुका है. तो इस सुपर ओवर में ज्यादा से ज्यादा 2 विकेट के पतन पे ऑल आउट घोषित किया जाएगा. तो यहाँ दोनों भाइयों के ऊपर, विशाल वर्मा महेश वर्मा के ऊपर जिम्मेदारी होगी रन बनाने की और उसके साथ साथ विकेट बचाने की. और देखिए साईराज की ये द ग्रेट बॉल मैदान के अंदर, बॉल ने इस बार गेंद को भेजा सीमा रेखा के बाहर. गेंद जाएगी आर पार और मिलेंगे रन 4. विशाल वर्मा, द मैन विद द गोल्डन आर्म, द मैन विद द गोल्डन आर्म, जो भी कर रहे हैं
जिस चीज में हाथ लगा रहे हैं वो सोना बन जा रही है आज। क्या बात है, क्या आज का दिन उनका है। कोई जरूरत नहीं थी यहाँ पर एक रन चुराने की, कोई जरूरत नहीं थी विशाल वर्मा जी। यस ये रन था, लेकिन दोनों ही बल्लेबाज कम्युनिकेशन गैप, बड़ा अच्छा स्कोर चल रहा था, लेकिन अब इस मैच में और एक रोमांच भरा है और यह मैच जाकर रुकी है 5 रनों पर। जीतने के लिए सूर्यपुत्र कर्ण टीम को 6 रनों की आवश्यकता। 6 चेंडू 6 धावा, 6 धावा 6 चेंडू। सूर्यपुत्र कर्ण आणि गुरु द्रोणाचार्य यांच्यामध्ये चालू असलेला हा मेगा फायनलचा सामना। यानंतर शिवडी विभाग अंतर्गत 2 अंतिम विजेत्या संघांचा अंतिम सामना, फायनल मॅच ऑफ दिस टुर्नामेंट, मेगा फायनलची मॅच, ग्रँड फिनाले। बापदेव क्रीडा मंडळ बीडीडी चाळ विरुद्ध शिवडीचा महाराजा। आणि मैदानामध्ये आगमन झालंय युवा सेना सचिव सन्माननीय दुर्गाताई भोसले यांचं साईराज मित्र मंडळ आयोजित साईराज प्रीमियर लीग 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज आमच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन या क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री, युवा सेना प्रमुख सन्माननीय श्री आदित्य उद्धव साहेब ठाकरे यांच्या विश्वासू शिलेदार युवा सेना सचिव सन्माननीय दुर्गाताई भोसले यांचं मैदानामध्ये आगमन झालंय। साईराज मित्र मंडळ आयोजित जोडूया एक नातं रक्ताचं क्रिकेटशी या संकल्पनेतून साकार होत असलेली साईराज प्रीमियर लीग 2022 ची ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय दुर्गाताई भोसले यांचं मैदानामध्ये व्यासपीठावर आगमन झालंय। ताई आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। त्यांच्या समवेत युवा सेनेच्या सर्व रणरागिणी सुद्धा उपस्थित राहत आहेत। श्रद्धाताई वाघमारे यांचं सुद्धा व्यासपीठावर हार्दिक असं स्वागत आहे। आलेल्या सर्व युवा सेनेच्या रणरागिणींचं साईराज मित्र मंडळ आयोजित जोडूया एक नातं रक्ताचं क्रिकेटशी या संकल्पनेतून साकार होत असलेली साईराज प्रीमियर लीग 2022 या 6व्या पर्वाच्या स्पर्धेच्या इंटर साईराज प्रीमियर लीग अंतर्गत चालू असलेल्या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत। 3 चेंडू आणि 3 धावा, सॉरी 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता। 1 धाव आणखीन, 4 धावा आता मात्र स्कोर कार्डवर आहेत। जिंकण्यासाठी अवघ्या 2 धावांची आवश्यकता। सुपर ओव्हरचा थरार। प्रकाश थोडं खाली उतरायचं त्या बाकड्यावरून। आणि या मॅच साईराज प्रीमियर लीग 2022 इंटर साईराज प्रीमियर लीगचा छोटू 6व्या पर्वाचा अंतिम विजेता संघ ठरलाय सूर्यपुत्र कर्ण।